घडामोडीची सगळ्यात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याला बीड येथील स्थानिक गुन्हे शाखेने पुणे येथून पहाटे 5 वाजता ताब्यात घेतलंय आणि स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आता त्याला घेऊन बीड येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झालेलं आहे। तर पुण्यामध्ये आज पहाटेच रणजित कासलेला ताब्यात घेण्यात आलं, त्यानंतर त्याची कारवाई सुरू होती। तर आता त्याला बीड मध्ये आणलं गेले। तर याच संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी योगेश काशीत। तर योगेश, काय सांगाल आता कासलेला पुण्यातून बीड मध्ये आणलं गेलंय, काय अधिकची माहिती? नक्कीच सायबर विभागातील बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेला सकाळी पहाटे 5 वाजता बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेला आहे। तो शरण आलेला आहे। त्याला स्थानिक गुन्हे शाखा आता पोलीस अधीक्षक कार्यालय बीड येथे घेऊन आलेली आहे। नक्कीच बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले विरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये अट्रॉसिटी प्रकरणी गुन्हा दाखल आहे। सुरुवातीला त्याला स्थानिक गुन्हे शाखेमध्ये त्याची प्रोसिजर होणार, त्याची काही चौकशी केली जाणार आहे आणि त्याच्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक आणि त्याचबरोबर पथक त्याला बीड शिवाजीनगरच्या ताब्यात देणार आहे। तिथून पुढे बीड शिवाजीनगरचे पोलीस त्याला आज कोर्टामध्ये बीडच्या न्यायालयामध्ये हजर करणार आहेत। जी धन्यवाद योगेश दिलेल्या या माहितीबद्दल। तर आपण पाहतोय पुण्यामधून सकाळी त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं आणि आता कासलेला बीड मध्ये आणलं गेलंय।